जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि गेल्या 15 ते 20 दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, त्यामध्ये आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा, राज्याचे माजी मंत्री तथा परतूरचे आमदार सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय नारायण भाऊ कुचे, भोकरदन आणि जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष भाऊ दानवे, जालना विधानसभेचे माजी आमदार तथा निवडणुकीचे प्रमुख कैलासजी गोरंट्याल, हे सर्व नेते जवळपास 15 दिवसापासून जालन्यामध्ये ठाण मांडून आहे आणि सर्व नेते सकाळपासून रात्री अगदी 10 वाजेपर्यंत प्रचारामध्ये स्वतः सामील झाले आणि जालन्याचे व्हिजनरी आणि जालन्याचा विकास लोकांच्या नजरेसमोर ठेवून त्यांनी मेहनत करून हे जे काही चित्र आज तुम्हाला भारतीय जनता पार्टीमय वातावरण जालना शहरामध्ये दिसतं, हे संपूर्ण श्रेय मी ज्या नेत्यांची नावं घेतली या सर्व नेत्यांना त्या ठिकाणी जातं आणि म्हणून विकासासाठी एक मत कमळाला, एक मत भाजपाला, एक मत विकासाला, अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी 45 पेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर या ठिकाणी विराजमान होईल। धन्यवाद।